मायाच किचनमध्ये आपले स्वागत आहे. माझ्या चॅनलमध्ये तुम्ही नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. आज आपण बनवणार आहोत पाकातले चिरोटे. त्यासाठी लागणारे साहित्य आहे मैदा पाव किलो, दही 1 चमचा, साखर 1 वाटी, तूप 2 चमचे. आता पाहूया कृती. आधी मी मैदा घेतलेला आहे, त्यात 1 चमचा दही घालते. चिमूटभर मीठ आणि 2 चमचे साजूक तूप घेतले मी. हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला पाण्यानेच घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे. याचा मळून घ्यायचं हे पीठ. नंतर झालंय एकजीव. आता पाण्याने मळते मी. घट्ट गोळा करून घ्यायचा याचा. झालाय. आता थोडा वेळ झाकून ठेवायचं. पोळपाट लाटण्याला आपण आधी तूप लावून घेऊया, म्हणजे लाटताना आपली पोळी चिटकणार नाही त्याच्यात. छोटासा गोळा घेतलाय मी. आता याची पोळी लाटून घेते. झाली लाटून. आता हिला बाजूला ठेवते आणि दुसरी पोळी लाटून घेते. या पोळीला आता आपल्याला तूप लावायचं आहे. कुणी कुणी साठं सुद्धा करतं तयार, पण मी डायरेक्ट तूप लावते आणि त्याच्यावर पीठ भुरकवणार आहे. साधं मैदा आणि तूप लावून घ्यायचं एकसारखं. त्याच्यावर आपण आता दुसरी पोळी ठेवूया आणि याच्यावर पण मैदा तूप लावून घ्यायचे. आता घट्ट असं दाबून रोल करायचं आहे त्याचा. आणि याला दाबून दाबून असं लांबवून आपल्याला तो रोल करायचा आहे, म्हणजे आपली पोळी सुद्धा अशी पातळ होईल आणि पातळ पापुद्रे येतात तळताना त्याला. आता दाबून चपट करून घेते मी तो रोल आणि याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत सुरीने. झाले आपले काप तयार. आता पाक करते मी. 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी. तूप तापत ठेवलं होतं मी. तापलंय आपलं तूप. आता चिरोटे सोडायचे. गॅस बारीक केलाय मी आता. आणि मी तळण्याची प्रोसेस शंकरपाळ्यांच्या व्हिडिओमध्ये टाकलेली बघा. ती जर फॉलो केली तर अजून जास्त लेयर्स येतील. कमी केला गॅस. कमी गॅसवरच असं ब्राऊन तळायचे, गोल्डन ब्राऊन. आणि नंतर हलवत राहायचंय त्यांना बघा, म्हणजे आपले पदर सुटतील त्याचे. झाले बघा गोल्डन ब्राऊन. आणि तळून झाल्यानंतर लगेच पाकात टाकायचे. आणि तुम्हाला जास्त गोड जर हवं असेल तर जास्त वेळ थोडा ठेवायचे, नाहीतर लगेच काढून घ्यायचे ते चिरोटे. बघा लेयर्स आलेले आहेत त्याला. झाले
झाले आपले चिरोटे तयार. आता हे लगेच मी काढणार आहे, कारण कमी गोड आवडतं आम्हाला. जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर जास्त थोडा वेळ ठेवायचे, म्हणजे त्यात पाक मुरू द्यायचा थोडासा. झाले आपले पाकातले चिरोटे बघा. खूप छान आणि खुसखुशीत होतात हे चिरोटे.